नमस्कार शेतकरी मित्रांनो, वेळोवेळी शासनाने आपल्याला सांगत आलेले आहेत की फार्मर आय डी वगैरे काढा, फार्मर आय डी काढा. कारण शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून फार्मर आय डीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर ट्रेस देत होते की तुम्ही काय करा, आता अनुदान वगैरे तुम्हाला काय होणार आहे, फार्मर आय डी नसल्यावर येणार नाही, असं काय केलेलं होतं ते सांगत होते. बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काय केलेली आहेत, आपले जनरेट केलेले आहेत. मग शेती सुविधा केंद्रावर असतील, ऐका नाही, आणि त्याच्यानंतर कृषी सहाय्यकाच्या मार्फत, तलाट्याच्या मार्फत, मंडळ अधिकाऱ्याच्या मार्फत असे विविध जणांच्या मार्फत काय केलेले आहेत, फार्मर आय डी काढलेले आहेत. काही जणांचे ऑटोमॅटिकली ऑलरेडी काय झालेले आहेत, निघलेले आहेत. काहींचे फार्मर आय डी नाही तर जनरेट झाले, त्यांचे जनरेट काय केलेले आहेत, शेती सुविधा केंद्राच्या मार्फत काय केलेले आहेत, तयार केलेले आहेत. काहींचे कृषी विभागाच्या मार्फत केले होते. त्याच्यानंतर पाठीमागं एक वर्षेच्या आसपास झालं जास्तीचं, कृषी विभागाच्या मार्फत, कृषी सहाय्यकाच्या मार्फत येऊन आपले काय केले होते, गावगाव फिरवून काय केले होते, आधार लिंकचं अशी एक योजना होती आणि त्यानुसार मग आपल्या शेतीला आधार जोडायचं असं एक वर्षापूर्वीचं चाललं होतं. तेव्हाच काय झालेले होते, काहींचे फार्मर आय डी निघले होते. असं सांगत सांगत काय केलेलं आहे, सर्वांचेच फार्मर आय डी जनरेट झालेले आहेत. पण काहींना असा प्रॉब्लेम आला की फार्मर आय डी दुरुस्त, फार्मर आय डी तर झालेला आहे पण ते दुरुस्त, कारण त्या फार्मर आय डीला आपला स्वतःचा मोबाईल नंबर लिंक नाही. मग कधी कधी काय झालेलं आहे की ज्यांचे ऑलरेडी झालेले आहेत, कृषी विभागाच्या मार्फत केलेले आहेत, त्यांचाच मग मोबाईल लिंक आहे. मग त्या लोकांनी काय करायचं आहे की ज्यांच्या फार्मर आय डीला मोबाईल नंबर आपला लिंक नाही, मग तो कसा पाहायचा, तर आपण कृषी विभागाची योजनेमध्ये आपण काय करू शकतो, फॉर्म भरतो. त्या टायमाला मग काय होतं, आपल्याला OTP आपल्याला जातो, सेंड होतो, पण तो आपल्या मोबाईलवर येत नाही. की मग समजायचं की आपला मोबाईल ह्या फार्मर आय डीला लिंक नाही. मग ते दुरुस्त कसं करायचं, ते एडिट कसं करायचं. नंतर काहींचा प्रॉब्लेम असा आहे की काहींचे 1 गट 2 गटच काय झाले तर त्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत, बाकी जमीन तशीच राहिलेली आहे, अशांची दुरुस्ती. त्याच्यानंतर काहींचं काय झालेलं आहे की 2 गावामध्ये जमीन आहे, पण एकाच गावात काय झालेलं आहे, जमीन ॲड झालेली आहे, त्याचाच फार्मर आय डी बनलेला आहे. काहींचं जमीन भरपूर मोठ्या प्रमाणावर आहे, पण 2च एकर त्यात ॲड झालेली आहे. काहींच्या 2 ते 3 गावामध्ये जमीन आहे, पण एकाच गावात ॲड झालेली आहे आणि एकाच गावाचा लाभ मिळत आहे. मग त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी काय करायचं आहे की आपल्या तलाट्याशी संपर्क साधायचा आहे. तलाट्याच्या लॉगिन येऊन काय करायचं आहे, ही एडिट करायचं आहे, दुरुस्त करायचं आहे. आपला मोबाईल नंबर वगैरे सगळं तिथून काय होत आहे, बदल होत आहे. राहिलेली जमीन त्या फार्मर आय डीला ॲड होत आहे. दुसऱ्या गावातील एखाद्या असेल आपल्या, तर त्याचीही जमीन काय होत आहे, त्या फार्मर आय डीला ॲड होत आहे. त्यानंतर मोबाईल नंबरचं जे ऑप्शन आहे ते तुम्ही काय करू शकता, तिथून तलाट्याच्या मार्फत किंवा मग मंडळ अधिकारी ह्या 2 ह्याच्या मार्फत काय होणार आहे, तुमचं एडिट हे फार्मर आय डी होणार आहे. त्यानंतर दुसरीकडे कुणाकडेही गेला तर तुमचा फार्मर आय डी एडिट होणार नाही, तुमचा मोबाईल नंबर त्याला अटॅच होणार नाही, कारण जो दुसऱ्याचा मोबाईल नंबर पडलेला आहे, ज्यांनी काढला त्याचा टाकलेला आहे. असं काही विविध, काहींच्या जमिनीचा प्रॉब्लेम असेल, काहींचे गट त्यात दाखवत नसेल, काहींचे दाखवतं तर कमी दाखवत आहे, काहींचं 2 गावात क्षेत्र आहे, मग ते एकाच गावाचं दाखवत आहे. अशा सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, की आपल्या तलाठीशी संपर्क साधून काय करायचं आहे, आपला फार्मर आय डी एडिट करून घ्यायचा आहे आणि दुरुस्त करून घ्यायचा आहे. स्वतःचा जो आपला मोबाईल नंबर आहे, जो कंपल्सरी राहणारा मोबाईल नंबर आहे, तो काय करायचा आहे, त्यांना द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग तो आपला काय करणार, नंतर आपलं ते एडिट करून मग आपल्याला ज्या फार्मर आय डीच्या ज्या सुविधा आहेत, फार्मर आय डी येणार आहेत, त्या काय होणार आहेत, मिळणार आहेत. त्यामुळं काय करायचं आहे, ज्यांचा OTP वगैरे येत नाही, OTPची अडचण आहे, जमिनीला ह्याला बऱ्याच काय अडचणी आहेत, गटन त्याला अटॅच नाही, जर 2 गावात जमीन असेल तर एकाच गावात आहे, असे सर्वांनी काय करायचं आहे, तलाट्याशी किंवा मग मंडळ अधिकाऱ्याशी संपर्क करून आपल्याला काय करायचं आहे, फार्मर आय डी एडिट करून दुरुस्त करायचा आहे. ओके, ज्यांचे काही अडचण असेल त्यांनी काय करायचं आहे, तलाट्याशी संपर्क साधून आपला फार्मर आय डी दुरुस्त करून घ्यावा. धन्यवाद.